गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक विधानसभेमध्ये आक्रमक झाले। मेहतांवर घोटाळ्याचा आरोप आहे आणि त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्या आणि चौकशी करा अशी मागणी विरोधकांनी केलेली आहे। डीसीचे जे आता व्यवस्थापकीय संचालक आहेत राधेश्यामजी मोपलवार यांच्या संबंधी अतिशय गंभीर असे प्रकरण जे समोर आहे त्याचा उल्लेख सन्मान्य अजितदादांनी या ठिकाणी केला। अध्यक्ष महोदय, सातत्याने पारदर्शक कारभाराच्या आपण अध्यक्ष महोदय वल्गना करतो। अध्यक्ष महोदय, अनेक प्रकरणांमध्ये आम्ही पुरावे दिलेत, परंतु या सगळ्या पुराव्याला केराची टोपली दाखवत आपण अध्यक्ष महोदय या सरकारमध्ये क्लीन चिट देण्याचं काम झालं। आता तर अध्यक्ष महोदय अधिकारी सुद्धा सरकारला मूर्ख ठरवून सरकारने बाजार मांडण्याची कबुली देऊ लागले। हे त्या व्हायरल झाले। अध्यक्ष महोदय स्वतः IAS अधिकारी म्हणतात, अध्यक्ष महोदय कालच आता 2 दिवसापूर्वी गृहनिर्माण मंत्र्यांसंदर्भात चर्चा झाली। 500 कोटी रुपये घेण्यासंदर्भात तिचा आरोप झाला। मुख्यमंत्र्यांच्या नावाचा गैरवापर झाला हे स्वतः मान्य मंत्री महोदयांनी सभागृहात कबूल केले। प्रकाश मेहता, सन्मान्य मंत्री प्रकाश मेहता। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे तात्काळ मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करायला पाहिजे होतं, कारण चौकशी पर्यंत अध्यक्ष महोदय तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे साहेबांना तुम्ही एक नाही देता अध्यक्ष महोदय। आणि मात्र अध्यक्ष महोदय या ठिकाणी प्रकाश मेहतांचा ताबडतोब राजीनामा जर घेतला तर अध्यक्ष महोदय सरकार पारदर्शक पद्धतीने कारभार करतं असं आम्ही समजू। नाही अध्यक्ष महोदय आता आम्हाला स्पष्टीकरण नकोय, ताबडतोबीने प्रकाश मेहतांचा या संदर्भातला राजीनामा घ्या